लग्नाच्या वेशात 18 वर्षांची नेहा खोलीत एकटीच बसली होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. सासरी पाऊल टाकल्यापासून कुणी तिला पाणीही विचारलं नव्हतं. जसं तिनं आपला घुंगट उचलला तशी तिची सासू वाणी देशमुख जणू काही 440 वोल्टचा धक्का बसल्याप्रमाणे किंचाळली. "नाही, आमच्यासोबत फार मोठी फसवणूक झाली आहे. गोरी पान देखणी अनुष्का द्यायचं सांगून या काळ्या जाड मुलीला आमच्या गळ्यात मारलंय." वाणी देशमुखचं हे वाक्य ऐकून तिचे पती, देशमुख ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक रणवीर देशमुख यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. ते ज्या जागी बसले होते तिथूनच संतापाने गरजले. साल्यांनी म्हणे रीत आहे म्हणून सांगितलं की लग्नात मुलगी एकावर एक 4-5 कपडे घालूनच येते आणि सासरी पोहोचल्यावरच तिचा चेहरा दाखवतात. म्हणे वराने लग्नाआधी चेहरा पाहिला तर अपशकुन होतो. रीतीच्या नावाखाली त्यांनी आमच्यासोबत फसवणूक केली आहे. मी त्या राजशेखरला संपवूनच टाकीन. हे ऐकताच वाणी देशमुखचा राग उफाळून आला. तिनं संतापानं ओरडून घरातल्या कामवालीला कमलाला बोलावलं आणि खवळलेल्या आवाजात सांगितलं, "कमला, हिला हवेलीतल्या मागच्या कोपऱ्यात असलेल्या नोकरांच्या रिकाम्या खोलीत घेऊन जा." "जी मॅडम," कमलानं दबक्याने उत्तर दिलं. घाबरलेली, गोंधळलेली नेहा हळूच रडत रडत कमलाच्या मागे निघाली आणि ती खोलीत पोहोचली. एकटीच त्या खोलीत बसलेली नेहा सारखी स्वतःला एकच प्रश्न विचारत होती, या सगळ्यात माझी काय चूक आहे? ती रडता रडता थरथर कापू लागली. तिचा गळा कोरडा पडला. तिनं खोलीत 4ही बाजूंना पाण्यासाठी पाहिलं, पण तिथं एक साधं पलंग आणि एक जुने ड्रेसिंग टेबल याशिवाय काहीच नव्हतं. ती थकून त्या पलंगावर कोसळली. डोळ्यांसमोर तिला तिच्या आयुष्यातल्या गेल्या काही दिवसांचे प्रसंग फिरू लागले. उत्तर भारतातल्या एका छोट्याशा शहरात कासगंजमध्ये आईसोबत राहणाऱ्या नेहाला जेव्हा समजलं की तिला पुण्याला मामांकडे जायचं आहे, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तिला जेव्हा कळलं की तिच्या सुंदर मावस बहिणी अनुष्काचं लग्न त्या कंपनीच्या देखण्या स्मार्ट CEO सतीश देशमुखसोबत ठरलं आहे जिथं ती काम करत होती, तेव्हा तिच्या आनंदात आणखी भर पडली होती. नेहा फक्त 10 वर्षांची असताना एका अपघातात तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. मग तिची आई शतावरी घरखर्च चालवण्याबरोबरच नेहालाही आपल्या कष्टांनी शिकवत होती. शतावरी स्वभावानं अत्यंत सरळ आणि सहजपणे कोणावरही विश्वास ठेवणारी स्त्री होती. पुण्याला आल्यावर नेहा आपली मोठी मावस बहीण अनुष्कासोबत अधिक वेळ घालवू लागली आणि तेव्हाच तिला समजलं की अनुष्काचं मन सतीशमध्ये नाही, तर ती कुणा दुसऱ्यालाच प्रेम करते. सतीश अनुष्काच्या रूपावर भाळला होता आणि कंपनीचा मालक व बॉस असल्याची संधी साधून अनुष्काशी जबरदस्तीनं लग्न ठरवत होता. हे लग्न तिला नको होतं म्हणून वरात येण्याच्या अवघ्या 1 तास आधी अनुष्का आपल्या बॉयफ्रेंडसोबत घरातून पळून गेली. अनुष्काच्या या कृतीनं संपूर्ण घरात खळबळ उडाली. नेहाचे मामा राजशेखर डोकं धरून बसले. घराची इज्जत पणाला लागलीये, आता काय करायचं? पण नेहाची मामी सुलोचना मात्र डोकं शांत ठेवून याचा काही उपाय शोधण्याचा प्रयत्न करू लागली. मग ती रडत रडत आपल्या एकुलत्या एका नणंदेकडे शतावरीकडे वळली आणि म्हणाली, "जीजी, आता तुमच्या माहेरची इज्जत तुमच्याच हातात आहे. ती फक्त तुम्हीच वाचवू शकता. तुम्ही नकार दिलात तर आम्हाला विष पिऊन मरण्यावाचून दुसरा मार्ग उरणार नाही." "जीजी," असं म्हणत सुलोचना शतावरीच्या पायावर पडून टाहो फोडून रडू लागली. "असं बोलू नको सुलोचना." भाऊजाईसोबत तिचा भाऊही अश्रूमध्ये बुडालेला पाहून शतावरीच्या डोळ्यातही पाणी आलं. "जीजी, तुम्हीच सांगा आता काय करायचं? वरात फक्त 1 तासात दरवाजावर येणार आहे." आणि सुलोचनाचे पुढचे शब्द अश्रूंमध्ये विरघळून गेले. परिस्थिती अत्यंत कठीण होती, कारण राजशेखर व सुलोचनाची फक्त एकच मुलगी होती, अनुष्का, आणि नातेवाईकात केवळ शतावरीची मुलगी नेहाच अशी होती जिला लग्नाच्या मंडपात अनुष्काच्या जागी बसवता येणार होतं. बाकी सगळ्या मुली 13-14 वर्षांच्या किंवा त्याहून लहान होत्या. पत्नी शतावरीच्या पायांवर रडत पडलेली पाहून राजशेखरही तिच्या पायांवर पडले आणि अश्रूंमध्ये बोलले, "जीजी, आता माझी लाज फक्त तुझ्याच हातात आहे
आमची नेहा अनुष्कापेक्षा काहीच कमी नाही. भाव आणि भाऊजाईला अशा अवस्थेत पाहून शतावरीचं हृदय भरून आलं. तिनं मनात विचार केला, खरंच हे दोघं बरोबर बोलत आहेत. अशा वेळेला काही ओळखीच्या कुटुंबांनी सुद्धा असंच केलं आहे आणि लग्नानंतर सगळं हळूहळू सुरळीत होतं. तसंच माझं आर्थिक असं काहीही स्थैर्य नाही की मी नेहासाठी इतकं मोठं घर कधी स्वप्नातही पाहू शकेन. जर नेहाचं लग्न आता अनुष्काच्या जागी या मोठ्या कंपनीच्या मालकाच्या मुलाशी झालं तर माझी नेहा आयुष्यभर राणीसारखी राहील. पण शतावरीच्या पायांवर डोकं ठेवून रडणारी सुलोचना तिच्या चेहऱ्याकडेही बारकाईनं पाहत होती. शतावरीच्या चेहऱ्यावर संमतीसोबतच काहीशा द्विधा मनस्थितीचे भाव दिसताच सुलोचनाने विचारलं, काय विचार करताय जीजी? तुमचं म्हणणं मान्य करून मी नेहाला लग्नाच्या मंडपात बसवलं तर मुलाकडच्यांना शंका येणार नाही का? अनुष्का गोरी, सावळी आणि सडपातळ आहे, पण माझी नेहा सावळी आणि थोडी जड आहे. तुम्ही याची चिंता करू नका जीजी. पुढचं सगळं माझ्यावर सोडा. फक्त तुम्ही लग्नाला होकार द्या. ठीक आहे सुलोचना, मी तयार आहे. खरं सांगायचं तर इतक्या मोठ्या घरात आणि इतक्या मोठ्या मुलासोबत नेहाचं लग्न होईल असं मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. शतावरीनं हो म्हटल्यावर कोणालाच नेहाची परवानगी घेण्याचं काही कारण वाटलं नाही. तिनं विरोध केला तरी त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. जबरदस्तीनं नेहाला सजवून मंडपात बसवलं आणि सतीशसोबत तिचं लग्न लावून दिलं. सिंदूर घालण्याच्या विधीत सुलोचनानं नेहा आणि सतीश यांच्या मधोमध दोन मुलींनी एक पिवळा कपड्याचा पडदा धरायला लावला. त्या पडद्याच्या दुसऱ्या बाजूनं नेहाचा चेहरा न पाहता सतीशचा हात पकडून तिनं त्याच्याकडून नेहाच्या माथ्यावर सिंदूर घालून घेतला. आता सासरी नेहा त्या जबरदस्तीच्या लग्नाची शिक्षा भोगत होती. हे सगळं आठवत नेहाच्या आतून एक मोठा हुंदका फुटला आणि ती फुटून फुटून रडू लागली. रडता रडता कधी तिला झोप लागली हे तिलाही कळलं नाही. दिवसभराची भूक, तहान आणि थकवा या सगळ्यानं नेहा गाढ झोपेत गेली. अचानक कोणीतरी हलवू लागल्यानं नेहाची झोपमोड झाली. तिनं डोळे उघडून पाहिलं तर समोर कमला तिला उठवत होती. नेहाचं कोरडं, अश्रूने बहरलेला आणि क्लेशित चेहरा पाहून कमलाला तिची थोडी दया आली. तिनं फ्रीजमधून एक पाण्याची बाटली आणि एका प्लेटमध्ये 4 बिस्किटं आणून नेहाच्या हातात देत म्हणाली, हे घे, खा. सगळ्यांपासून लपवून एवढंच आणू शकले आहे. नेहानं बिस्किटांची प्लेट बाजूला सारली आणि पाण्याची बाटली उचलून एकदम गटागट प्यायली. संपूर्ण बाटली एका दमात संपवली. चल, तुला आता छोट्या साहेबांच्या खोलीत जायचं आहे, असं म्हणत कमला शांतपणे हळू आवाजात बोलली. नेहासमोर डोकं खाली घालून उभी राहिली. हे ऐकून नेहाच्या चेहऱ्यावर क्षणभर एक हलकीशी उमेद झळकली आणि तिनं हळू भरलेल्या आवाजात विचारलं, सगळ्यांनी मला माफ केलं का? उत्तरादाखल कमल्याच्या चेहऱ्यावरचा भाव ताठ झाला. मला काहीच माहीत नाही. मला जे आदेश दिले जातात मी तेच फक्त पाळते. आता लवकर चल, अजून माझ्याकडं खूप काम आहे. कमलाचं उत्तर ऐकून नेहा शांतपणे आपली पर्स उचलून तिच्या मागे चालू लागली. सतीशची खोली भव्य आणि आलिशान होती. खोलीत पाऊल टाकता क्षणभरासाठी नेहाला असं वाटलं की ती एखाद्या राजवाड्यात आली आहे. कमलाच्या इशाऱ्यावर नेहा खोलीच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या सुंदर पलंगाच्या एका बाजूला जाऊन शांतपणे बसली. तिच्याकडे हळव्या नजरेने पाहत कमला काहीही न बोलता दार बंद करून बाहेर निघून गेली. खोलीत एकटी बसलेल्या नेहानं थोडा श्वास घेत पर्समधून मोबाईल काढला तर त्यावर तिच्या आई शतावरीचे तब्बल 62 मिस कॉल्स होते. नेहानं घाबरून तिला फोन लावला, पण तिकडून कोणीही कॉल रिसीव्ह केला नाही. तिनं घाईघाईत 8-10 वेळा पुन्हा कॉल केले, पण प्रत्येक वेळी फोन वाजून बंद होत होता. तेवढ्यात धडाम असा मोठा आवाज करत दरवाजा उघडला गेला आणि आत शिरला सतीश देशमुख. उंच, मजबूत व्यक्तिमत्व असलेला सतीश चेहऱ्यावर रागाचे लालबुंद भाव घेऊन खोलीत आला होता. त्यानं खूप मद्यप्राशन केलं होतं. तो लटपटत नेहाकडे रागाने डोळे रोखून हळूहळू पलंगाच्या दिशेनं जाऊ लागला. सतीशला पाहून नेहा आतून थरथर कापू लागली. ती भीतीनं पलंगाच्या एका कोपऱ्यात स्वतःला गुडघ्यात घेऊन बसली. पलंगाजवळ पोहोचताच सतीशनं तिचा हात झपाट्यानं ओढून तिला आरशासमोर उभं केलं आणि खवळलेल्या आवाजात म्हणाला,
पाहिलंस का, तू किती जाड, काळी आणि भेसूर दिसतेस. अगदी माझे हे काळे बूटसुद्धा तुझ्यापुढं गोरे वाटतायत. काय विचार करून तू माझ्याशी लग्नासाठी तयार झालीस, मोठी. नेहाची भीतीनं बोलती बंद झाली होती. ती थरथरत होती आणि तिच्या तोंडून फक्त जी एवढंच फुटत होतं. मोठी म्हैस, आता मी तुला असं काही करून सोडेन की तू पुन्हा कधी कोणासाठी लायक राहणार नाहीस. सतीशला खूपच राग येत होता तिचा. त्यानं एका झटक्यामध्ये नेहाला पलंगावर ढकलून दिलं आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला. ती नाही म्हणत असताना सुद्धा तिचं काही न ऐकता तिच्यावर जबरदस्ती करत होता. बिचारी नेहा काही पण करू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. थोड्या वेळानंतर सतीश जेव्हा नेहापासून दूर झाला आणि नेहाला ओढून म्हणाला, चल उठ, आता तुझे कपडे घालून घे. मला माझ्या या रूममध्ये कचरा ठेवण्याची सवय नाही. म्हणून निघून जा लवकर माझ्या रूममधून. बिचारी नेहा कशीबशी स्वतःला सावरत उठली आणि तिने तिचे कपडे घेतले आणि सरळ बाथरूममध्ये निघून गेली. तिनं स्वतःला पाहिलं तर तिच्या कमरेखालचा भाग रक्तानं माखला होता. तिनं बाथरूमचा दरवाजा लावला आणि ती रडू लागली. तिला त्या वेदना असह्य होत होत्या. तिच्या पूर्ण शरीरावर ठिकठिकाणी सतीशनं त्याचे दात रोवले होते. पण नेहाच्या शरीरावरच्या जखमांपेक्षा खोल जखमा तिच्या मनावर झाल्या होत्या, ज्याचं दुःख ती सहन करू शकत नव्हती. ती बेडवरून उठायचा प्रयत्न करत होती आणि सतत रडत होती. तेवढ्याच सतीशचा संतापलेला आवाज पुन्हा ऐकू आला. ए, पटकन आवर. सतीशच्या रागट आवाजानं घाबरून नेहा कशीबशी उभी राहिली आणि थरथरत्या हातांनी झपाट्यानं कपडे सावरू लागली. अजून तिनं साडी नीट घातली देखील नव्हती. तेवढ्याच सतीश तिच्या जवळ आला आणि म्हणाला, चल आता इथून बाहेर निघ माझ्या घरातून. काय, इतक्या रात्री मी कुठे जाऊ? नेहा घाबरत म्हणाली. ते सगळं तुला माझ्याशी लग्न करताना आठवायला हवं होतं. पण माझी काहीच चूक नाही. ते तर. बस बंद कर बडबड आणि आत्ता इथून चालती हो. सतीशच्या बोलण्यानं नेहाची धडधड वाढली. अश्रू न थांबता वाहत होते. दोन्ही हात जोडून तिनं त्याच्यासमोर हात जोडले. माफ करा, सकाळी मी निघून जाईन. फक्त ही रात्र कुठेतरी थांबू द्या. पण क्षमा तर दूरच. तिचं बोलणं ऐकून सतीश अधिकच संतापला. तिचा हात पकडून म्हणाला, तुला वाटतं मी गप्प बसणार? तुला आता जबरदस्तीनेच हकलावं लागेल. कृपया असं करू नका, माझ्यावर दया करा, नेहा गयावया करत म्हणाली. पण तिच्या एकही शब्दाचा किंवा अश्रूचा सतीशवर काही परिणाम झाला नाही. त्यानं तिचे हात धरून तिला रात्रीच्या अंधारात घराबाहेर ओढलं आणि वॉचमनला बोलावून म्हणाला, हिला आत्ताच मेन्शनच्या बाहेर काढ आणि मुख्य गेट बंद कर. ही घटना घडून गेल्यानंतर 11 वर्षांनी साऊथ कोरियाच्या सिओल शहरातून भारतात येणाऱ्या एका अलिशान फ्लाईटच्या बिझनेस क्लासमध्ये बोर्डिंग पूर्ण होण्याच्या क्षणी एक अतिशय देखणी, सावळी आणि सडपातळ तरुणी धावत पळत फ्लाईटमध्ये आली. तिनं लव्हेंडर रंगाची शिफॉन साडी नेसली होती, ज्यावर फ्युशिया रंगाची मोठमोठी फुलं छापलेली होती. तिचे खांद्यापर्यंतचे किंचित वळणदार केस घाईमुळं थोडेसे विस्कटलेले होते, जे ती एका हातानं नीट करत होती आणि दुसऱ्या हातात गुच्चीचा महागडा पर्स होता. ती फ्लाईटमध्ये शिरताच बिझनेस क्लासमध्ये एक अवीट अशा फ्रेंच परफ्यूमचा सुगंध दरवळू लागला. तिचं व्यक्तिमत्व इतकं आकर्षक होतं की केबिनमधील प्रत्येक प्रवाशाचं लक्ष तिच्याकडेच गेलं. तिनं संपूर्ण केबिनवर एक झपाट्यानं नजर टाकली आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. तिच्या त्या दिलखेचक हास्यानं बिझनेस क्लासमधील बहुतेक पुरुष प्रवाशांची मनं थबकली. तिनं आपला बोर्डिंग पास पाहिला आणि पुन्हा एकदा आपल्या सीटचा नंबर वाचून नजर फिरवली. तिला ती जागा दिसली, पण तिचे पाय पुढे सरकत नव्हते. तिचं संपूर्ण लक्ष तिच्या सहप्रवाशावर केंद्रित झालं होतं, कारण त्या जागेवर बसलेला होता तिच्या वेदनादायक भूतकाळाचा सावट, सतीश देशमुख. सतीशला जेव्हा जाणवलं की ही देखणी मुलगी त्याच्याकडे एकटक पाहते आहे, तेव्हा तो मनातल्या मनात हरकून गेला. वा, मी आज फारच डॅशिंग दिसतोय बहुतेक. इतकी सुंदर मुलगी तर माझ्याकडे बघतच राहिली आहे. दुसऱ्या बाजूला सतीशला पाहून नेहाच्या जुन्या जखमा पुन्हा हळूहळू उफाळून आल्या.
त्या भयावह रात्रीच्या प्रत्येक क्षणाचं चित्र तिच्यासमोर फेर धरू लागलं. तिच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले. तेवढ्यात एअर होस्टेस तिच्याजवळ येऊन म्हणाली, एक्सक्यूज मी मॅम, हाऊ कॅन आय हेल्प यू? एअर होस्टेसच्या आवाजानं भूतकाळातून सावरत नेहा म्हणाली, आय वॉन्ट टू चेंज माय सीट. सॉरी मॅम, अपार्ट फ्रॉम युअर सीट नो अदर सीट इज वॅकंट इन फ्लाईट कॅबिन. माफ करा मॅडम, तुमच्या सीट व्यतिरिक्त केबिनमध्ये दुसरी एकही सीट रिकामी नाही. ओ, असं म्हणत नेहा हळूहळू आपल्या जागेकडे चालू लागली. तिच्या मनात एक वादळ उठलेलं होतं. आज ती साऊथ कोरियातून डॉक्टर्सच्या आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये गौरव मिळवून आनंदात भारतात परतत होती. पण फ्लाईटमध्ये पाऊल टाकताच तिच्या आनंदावर सतीश देशमुख या ग्रहणाचा शाप पडला. दुसऱ्या बाजूला सतीश नेहाच्या मनात चाललेल्या या वादळापासून अनभिज्ञ होता. उलट तिच्याजवळ येण्यानं तो अधिकच उत्साही झाला होता. आजची फ्लाईट तर धमाल जाणार आहे. एवढी सुंदर मुलगी तब्बल 7-8 तास माझ्या शेजारी बसणार आहे. एवढ्या वेळात मैत्री तर होईलच, पुढची भेट ठरवायलाही वेळ मिळेल. जसं नेहा तिच्या जागेवर जाऊन बसली, सतीश झटकन तिच्याकडे हात पुढे करत म्हणाला, हाय, आय एम कार्तिक. नेहाने त्याच्याकडे एक क्षण उपेक्षेनं पाहिलं. मग दोन्ही हात जोडत अत्यंत सौम्य स्वरात उत्तर दिलं, नमस्कार, मी डॉक्टर नेहा. सतीशला क्षणभरही कल्पना नव्हती की ही डॉक्टर नेहा म्हणजे तीच नेहा आहे जिला त्यानं कधी काळी अत्यंत क्रूरतेनं वागवलं होतं. त्यामुळे तो हसत म्हणाला, ओ, छान भेट झाली तुमच्याशी. तुम्हाला माझ्याशी बोलायची इच्छा आहे का? अजिबात नाही, असं कठोरपणे बोलून नेहानं तुच्छतेनं त्याच्याकडून चेहरा फिरवला. पण सतीश इतक्या सहज हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्यानं आपला बिझनेस कार्ड बाहेर काढून नेहाच्या समोर धरलं आणि म्हणाला, हे माझं कार्ड आहे आणि मला विमानातून उतरल्यानंतर तुमची पुन्हा एकदा भेट घ्यायची आहे. सतीशच्या या बिनधास्त आणि बेशरम वागण्यामुळं आता नेहाचा संयम सुटू लागला होता. त्याच्या शेजारी बसणं म्हणजे एक प्रकारचा मानसिक छळ होता. तिच्या श्वासाचा ओघच थांबतोय असं तिला जाणवत होतं. ती पुन्हा पुन्हा त्या 11 वर्षापूर्वीच्या रात्रीच्या आठवणीत जात होती, जेव्हा सतीशनं तिचं शरीर फाडून टाकल्यासारखं वागवलं आणि त्यानंतर रात्रीच्या अंधारात घराबाहेर हाकलून दिलं होतं. हिला लगेच मेन्शनच्या बाहेर टाका आणि मेन गेट बंद करा आणि दरवाजा जोरात आपटून तो आत निघून गेला होता. रात्रीच्या त्या काळोख्या अंधारात रडत उभी असलेली नेहा तेव्हा तिच्याजवळ आली होती वयस्कर वॉचमन रघु. त्यानं स्नेहानं आणि भरलेल्या गळ्यानं म्हटलं होतं, बेटा चल, तू गेट शेजारी माझ्या केबिनमध्ये बस. पहाट होईपर्यंत मी तुझ्यासाठी एक ऑटो बोलावतो. रघुच्या त्या मायेनं आणि सहवेदनेनं नेहाचं हृदय हेलावून गेलं. लग्नानंतर पहिल्यांदाच कोणीतरी तिच्याशी आपुलकीनं बोललं होतं. तिनं त्याचा हात पकडला आणि हुंदके देत म्हणाली, माझी काही चूक नव्हती काका, मला तर जबरदस्तीनं. मला समजतं बाळा. रघुने डोळे पुसत तिला केबिनमध्ये घेऊन गेला. सकाळी उठायच्या आधीच सगळे त्यांनी तिला एका ओळखीच्या ऑटोवाल्याच्या मदतीनं बस स्टँडवर पोहोचवलं आणि पुण्याच्या बससाठी लागणारे पैसेही दिले. हे सगळं आठवून नेहाच्या डोळ्यात टचकन अश्रू आले, जे तिनं लोकांपासून लपवून हलकेच पुसले. तेवढ्यात तिच्या शेजारी बसलेल्या सतीशनं विचारलं, डॉक्टर नेहा, तुम्ही मला तुमचा फोन नंबर द्याल का? दिल्लीला गेल्यावर मी तुम्हाला कॉल करू इच्छितो. सतीशची ही पुन्हा पुन्हा होणारी बेशर्मी आता नेहासाठी असह्य होत चालली होती. तिला काहीही करून आपली सीट बदलायची होती, पण ती विचार करत होती, हे कसं शक्य होईल? थोडा विचार केल्यानंतर तिनं एका क्रू मेंबरला बोलावलं आणि म्हणाली, तुमच्याकडे फ्लाईटमध्ये एक प्रायव्हेट केबिन आहे ना? मी त्याचं भाडं देऊन तिथे शिफ्ट व्हायचं आहे. ते शक्य होईल का? क्रू सदस्य किंचित आश्चर्यानं म्हणाला, कोणती अडचण आहे का मॅडम? हो, मला इथे अस्वस्थ वाटतंय. ठीक आहे मॅम, मी तुमचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. क्रू निघून गेल्यावरही सतीशनं अजूनही आपला धीटपणा कायम ठेवला होता. तो नेहाकडे पाहत हसत म्हणाला, काय झालं डॉक्टर नेहा, काही प्रॉब्लेम आहे का? मला सांगा ना, मी मदत करीन. सतीशची ही बेशरम हालचाल पाहून नेहाला आश्चर्याचा धक्का बसला. तिनं त्याच्याकडे कटाक्ष टाकला तेव्हा त्यानं एक कानातला इयरबड काढला आणि हसतच राहिला.
अरे, तर यानं माझं क्रू मेंबरशी बोललेलं काहीच ऐकलं नाही. असं समजताच नेहाच्या मनात संताप आणि तिरस्काराची लाट उसळली. ती आत्ता काहीही करून त्याला धडा शिकवायचा ठरवत होती. पण हे विमान होतं, त्यातही एक सार्वजनिक जागा. त्यामुळे ती स्वतःला कसंबसं संयमित करत होती. इतक्यात तिच्याजवळ परत आले तोच क्रू मेंबर. तो म्हणाला, मॅम, आपल्या विनंतीनुसार आमचं प्रायव्हेट केबिन उपलब्ध झालं आहे, पण एक अडचण आहे. कसली अडचण? नेहानं अधीरतेनं विचारलं. ती प्रायव्हेट केबिन मिस्टर नैथानी यांनी आधीच बुक केली होती, पण आमच्या विनंतीवरून ते तुमच्यासोबत ती शेअर करण्यास तयार आहेत. तुम्हाला जर काही अडचण नसेल तर तुम्ही तिथे शिफ्ट होऊ शकता. क्रूच्या बोलण्यावरून नेहा विचारात पडली. कोणीतरी आपल्या सोयीसाठी इंटरनॅशनल फ्लाईटचं इतकं महागडं प्रायव्हेट केबिन बुक केलं आहे, तर तो माझ्यासोबत ते शेअर करण्यास का तयार झाला असेल? नेहाच्या शेजारी बसलेल्या सतीशच्या कानात आता इयरबड्स नव्हते. त्यामुळे नेहा आणि क्रूमधील संपूर्ण संवाद त्याला स्पष्ट ऐकू आला होता. नेहा त्याच्या शेजारून उठून शिफ्ट होण्याच्या तयारीत आहे हे पाहून सतीश उदास झाला आणि म्हणाला, माफ करा डॉक्टर नेहा, तुम्ही ही सीट का सोडत आहात? माझ्याकडून काही चूक झाली का? नेहानं व्यंगात्मक आणि वेदनेनं हलकंसं हसत त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांसमोर तिच्या जीवनातील सगळ्यात दुःखद क्षण तरळून गेले. ह्या सतीशच्या अमानुष वागण्यामुळं नेहा गर्भवती झाली होती आणि जेव्हा तिला तिच्या प्रेग्नन्सीबद्दल समजलं तेव्हा सुरुवातीला ती पूर्णपणे गोंधळलेली होती. तिला काहीच कळत नव्हतं. काही वेळ ती वेदनेनं सुन्न होऊन बसून राहिली आणि मग आई शतावरीच्या कुशीत शिरून रडू लागली. शतावरीनं तिला धीर देत म्हटलं, रडून काही होणार नाही ग, चल डॉक्टरकडे जाऊन अबॉर्शनविषयी विचारूया. शतावरीच्या या शब्दांनी नेहाला थोडा दिलासा मिळाला आणि त्या दोघी गायनॉकॉलॉजिस्टकडे पोहोचल्या. तेव्हा डॉक्टरांनी आधी काही टेस्ट कराव्या लागतील असं सांगितलं आणि विचारलं, कुठलीही अनुवांशिक किंवा वैद्यकीय अडचण तर नाही ना? डॉक्टरांचं हे ऐकताच शतावरी गंभीर झाली आणि म्हणाली, नेहाला लहानपणापासून हार्मोनल इम्बॅलन्सची समस्या आहे, त्यामुळे हिचं वजनही कंट्रोल होत नाही. डॉक्टरांनी आश्चर्यानं विचारलं, ट्रीटमेंट का नाही केलं? आजकाल काही काळ उपचार घेतल्यानंतर ही समस्या बरी होते. शतावरीनं हलक्या आवाजात उत्तर दिलं. उपचार सुरू होते, पण त्याच काळात नेहाच्या वडिलांचं अपघातात निधन झालं आणि पैशाअभावी उपचार थांबवावे लागले. नंतर नेहानं सांगितलं की आधी मी माझं शिक्षण पूर्ण करेन, काहीतरी बनेन, मग स्वतःच्या पैशांनी माझा उपचार करून घेईन. म्हणून मी जे काही कमवते ते सर्व नेहाच्या चांगल्या शिक्षणावर खर्च करते. मग ही प्रेग्नन्सी कशी? डॉक्टरांनी आश्चर्यानं विचारलं. डॉक्टरांचा प्रश्न ऐकता शतावरीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि तिनं संपूर्ण गोष्ट डॉक्टरांना सांगितली. सगळं ऐकून डॉक्टर दुःख भरल्या स्वरात म्हणाल्या, माझ्या मनापासून इच्छा आहे की नेहाचं अबॉर्शन करून टाकावं, पण तिची वैद्यकीय परिस्थिती मला ती परवानगी देत नाही. म्हणून नेहाला आता मन घट्ट करून या बाळाला स्वीकारावं लागेल आणि बाळाची संगोपन करत करत स्वतःचं करिअरही घडवावं लागेल. डॉक्टरांचं हे ऐकून नेहाच रडूचं अनावर झालं, पण डॉक्टरांसमोर ती सगळं सहन करत बसून राहिली. शतावरीचं काळीजही डॉक्टरांचं बोलणं ऐकून फाटलं होतं, पण स्वतःला सावरत तिनं विचारलं, या गर्भापासून मुक्त होण्याचा दुसरा काही मार्ग नाही का? दुःखी होऊन डॉक्टरांनीही नाही म्हणून मान हलवली आणि खाली बसल्या. घरी परतल्यावर त्या दोघी मायलेकी एकमेकींना मिठी मारून फार रडल्या होत्या. माझ्या कल्पनेतही नव्हतं ग बाळा की माझा सख्खा भाऊ मला इतकी मोठी जखम देईल. मी त्याच्यावर विश्वास ठेवून माझ्या लेकराला कसं खोल खड्ड्यात ढकलून दिलं. हे बाप्पा, तू मला कधीच माफ करू नकोस. माझं सर्व काही हिरावून टाक, पण माझ्या लेकीच्या नशिबात सुख लिही. शतावरी हे बोलत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. आईच्या कुशीत रडणाऱ्या नेहाच्या कानावर तिच्या आईचे हे शब्द पडले. तेव्हा ती एकदम झटकन आईपासून दूर झाली आणि स्वतःचे अश्रू पुसत म्हणाली, आई, तू मला इतकी कमकुवत बनवलं नाही आहेस की मी या कठीण परिस्थितीशी लढू शकणार नाही. उद्यापासून मी कोचिंगला जाणं सुरू करते आणि तू आणि बाबांनी माझ्यासाठी जे डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आहे
ते मी नक्की पूर्ण करीन. तू असं बोलू नकोस आई, तूच तर माझी खरी ताकद आहेस. प्लीज आता शांत हो. आणि असं म्हणत नेहा आपल्या आईचे अश्रू पुसू लागली होती. यानंतर नेहानं कधीही मागे वळून पाहिलं नाही. आशी आणि किया या जुळ्या मुलींची आई असून सुद्धा आज नेहाचं नाव न्यूरोसर्जरीमध्ये केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आदरानं घेतलं जातं. दक्षिण कोरियातील तो सेमिनार ज्यातून नेहा भारतात परत येत होती, तो देखील नेहाच्या एका विशेष संशोधनपत्रावर आधारित आयोजित केला गेला होता. तेवढ्यात नेहानं स्वतःकडे अजीब नजरेनं पाहणाऱ्या सतीशला पाहिलं आणि आश्चर्याने सतीश विचारू लागला, डॉक्टर नेहा, आपण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाहीत आणि तुम्ही अशा नजरेनं मला का पाहत आहात? पण सतीशच्या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष करून नेहा शांतपणे प्रायव्हेट केबिनकडे वळली. केबिनच्या बाहेर पोचल्यावर तिनं बेल वाजवली आणि आतून एक रुबाबदार आवाज आला, प्लीज कम इन. थोडी संकोचात नेहानं दार उघडलं आणि आत गेल्यावर समोरचं दृश्य पाहून ती आश्चर्यचकित झाली. कारण क्रूने तिला सांगितलं होतं की त्या केबिनमध्ये देशातील सर्वात मोठी औषधं बनवणारी आणि रिसर्च करणारी कंपनी कॅरा फार्मास्युटिकल्सचे CEO श्लोक नैथानी आहेत आणि त्यांनी आदराने तिला केबिनमध्ये आमंत्रित केलं होतं. हे ऐकून नेहाला समजलं होतं की इतक्या मोठ्या कंपनीचा मालक नक्कीच 50-60 वर्षाचा असावा. पण तिच्यासमोर एक सुमारे 29-30 वर्षाचा देखण्या व्यक्तिमत्वाचा तरुण खिडकीजवळच्या पलंगावर अर्धवट बसलेल्या लॅपटॉपवर काहीतरी लिहित होता. थोडं संकोचून नेहानं विचारलं, सॉरी टू डिस्टर्ब यू मिस्टर नेथानी. ओ नो नो, खरं तर मलाही तुमच्याशी भेटायचं होतं. तुम्हीच ना डॉक्टर नेहा, न्यूरोसर्जन? जी, प्लीज बसा ना. श्लोकने हसतच जवळच्या एका आरामदायक खुर्चीकडे हात दाखवून सांगितलं. येस थँक्यू मिस्टर नेथानी. मला खरंच खूप आश्चर्य वाटते की तुम्हाला माझ्याशी काय भेटायचं होतं? नेहानं बसत विचारलं. तिचा प्रश्न ऐकून श्लोक नैथानीच्या चेहऱ्यावर एक हलकीशी दुःख मिश्रित स्मितरेषा उमटली आणि क्षणातच नाहीशी झाली. श्लोकने शांतपणे आधी आपला लॅपटॉप बंद केला. मग नेहाकडे पाहत म्हणाला, माझं तुमच्याकडून एक काम आहे. कसल्या प्रकारचं काम? श्लोकचं उत्तर ऐकून नेहा खूपच चकित झाली. हे काम फार महत्त्वाचं आणि गोपनीय आहे. मी ते आत्ताच सांगू शकत नाही. भारतात पोचल्यानंतरच सांगू शकेन. श्लोकचं हे उत्तर ऐकून नेहा विचारात पडली. अखेर एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक तिच्याकडून काय अपेक्षा ठेवतोय? नेहाच्या चेहऱ्यावर विचारांची गुंतागुंत पाहून श्लोकने विचारलं, काय झालं डॉक्टर नेहा? तुम्ही अचानक काय विचार करताय? काही नाही, अगदी काही खास नाही. खरं तर इकडे येण्याआधी मला वाटलं होतं की कॅरा फार्मास्युटिकलसारख्या मोठ्या कंपनीचे CEO कुणीतरी वयोवृद्ध असतील. पण एवढ्या लहान वयात तुम्ही? नेहानं आपली अर्धवट राहिलेली कल्पना लपवली. तिचं हे वाक्य ऐकून श्लोकने खोल श्वास घेतला आणि हलक्या उदास स्वरात म्हणाला, अक्सर हेच होतं जे वरचा कोणीतरी ठरवतो. बरोबर म्हणालात, पण मी समजले नाही. मला गिटार वाजवायला फारच आवडतं आणि फ्रान्समध्ये राहत असताना संगीताच्या दुनियेत नवं काहीतरी करत होतो. काही देशांमध्ये माझे कॉन्सर्टसुद्धा झाले होते. पण बोलता बोलता श्लोक कुठेतरी हरवून गेला आणि त्याच्या चेहऱ्यावर गडद दुःख उमटलं. पण काय मिस्टर नेथानी? एक दिवस अचानक माझ्या आईवडिलांचं विमान अपघातात निधन झालं आणि आयुष्यच उलटपालट झालं. ओ, आय एम व्हेरी सॉरी. पण आता गिटार? नेहाच्या प्रश्नावर श्लोकने आपल्याच विचारात गुंतून तिच्याकडं पाणवलेल्या डोळ्यांनी पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू परत परत डोकावत होते, जे तो कसाबसा थांबवत होता. श्लोकच्या चेहऱ्यावर दिसणारं दुःख पाहून नेहाला आपल्या विचारलेल्या प्रश्नाबद्दल खूप पश्चाताप झाला आणि ती मनात म्हणाली, मी मिस्टर नैथानींच्या जुन्या जखमा उकरल्या. मला असं विचारायला नको होतं. आपल्या पश्चातापाने भरलेली नेहा उठून श्लोकजवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, मिस्टर नेथानी, माझा हेतू तुम्हाला दुखावण्याचा नव्हता. कृपया मला माफ करा. असं काही नाही आहे. प्लीज तुम्ही तुमच्या जागेवर बसा. मी तर फक्त. श्लोक आतून स्वतःला सावरलेला होता. बरं डॉक्टर नेहा,
साऊथ कोरियात झालेल्या सेमिनारमध्ये तुमचं पेपर न्यूरोसंबंधित एव्हीएम या आजारावर होतं ना? श्लोक नेहाला तिच्या अपराधबोधातून बाहेर काढू इच्छित होता, म्हणून त्यानं नव्या विषयावर बोलायला सुरुवात केली. हो मिस्टर नेथानी, मी या आजारावर रिसर्च करते आहे आणि या संदर्भात काही धक्कादायक बाबी माझ्या पेपरमध्ये मांडल्या होत्या. ग्रेट. आता थोडा उदास बसलेल्या श्लोक नेहाच्या बोलण्यानं उजळून गेला. दुसरीकडे श्लोकच्या चेहऱ्यावर झालेला हा अचानक भावनिक बदल पाहून नेहा थोडी चकित झाली आणि मनात विचार करू लागली. हा माणूस काहीसा रहस्यमय वाटतोय. मला भेटायचं म्हणतो, पण कारण मात्र भारतात पोहोचल्यावरच सांगेन. असं काय खास आहे जे तो फक्त भारतातच सांगू शकतो? आणि आता अचानक माझ्या कामगिरीमुळे याच्या चेहऱ्यावरची उदासी इतक्या आनंदात कशी बदलली? दुसरीकडे आपल्या सीटवर उदास बसलेला सतीश समजून घेऊ शकत नव्हता की डॉक्टर नेहानं त्याच्या शेजारची जागा का सोडली. त्याच्या मनात त्या नेहाचं नावही नव्हतं, जिला त्यानं कधी काळी अपमानित करून रात्रीच्या अंधारात घराबाहेर काढलं होतं. कारण राग आणि द्वेषानं अंध झाल्यामुळं त्यानं आपल्या नवविवाहित पत्नीचा चेहरा नीट पाहिला नव्हता आणि तिचं नाव जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नव्हता. थोडा वेळ नेहाच्या उठून जाण्याचं कारण विचार करत राहिल्यानंतर जेव्हा काहीच कळेना, तेव्हा त्यानं डोकं हलवत ही विचारधारा थांबवली. एअरपोर्टवर लगेज बेल्टजवळ भेटल्यावर सविस्तर बोलतो. डॉक्टर नेहाची सुंदरता आणि तिचं निर्विकार वागणं यामुळे तिच्याबद्दलची सतीशच्या मनातली ओढ अधिकच वाढली होती. आणि नंतर बोलतो असं ठरवून ती वेदना त्याच्या मनातून काही केल्या जात नव्हती. तरीही नेहाला अशा प्रकारे घराबाहेर काढल्यानंतर नेहाचे आई वडील सतीशसाठी दुसऱ्या मुलीचा शोध घेऊ लागले होते. पण लग्न होताच पुन्हा बिरादरीमध्ये हे सांगणं की त्यांना आपल्या मुलाचं पुन्हा लग्न करायचं आहे शक्य नव्हतं, म्हणून ते शांत बसले होते. तसेही चारही बाजूंना ही बातमी पसरली होती की फसवणूक करून लावलेलं लग्न आणि त्यानंतर आलेली पत्नी अचानक बेपत्ता झाली आहे. बेपत्ता पत्नीचा थोडाफार दिखाऊ शोध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन सतीशनं दाखवला होता. पण तक्रार देताना त्यानं पोलिसांना एक मोठी रक्कम देऊन हेही सांगितलं की हे लक्षात ठेवा, ही तक्रार केवळ कागदोपत्री असावी, यावर काहीही कारवाई व्हायला नको. पोलिसांना कोणतीही मेहनत न करता सहज पैसे मिळाले, त्यामुळे तेही खुश होते. मग देशाच्या कायद्यानुसार जर पती किंवा पत्नी 7 वर्षापर्यंत गायब राहिल्यास दुसऱ्यांदा लग्न करण्याचा अधिकार मिळतो. या नियमाचा आधार घेऊन सतीशचं लग्न सिंघानिया इंडस्ट्रीजचे मालक अशोक सिंघानिया यांची एकुलती एक कन्या डिंपल सिंघानिया हिच्याशी झाला. सतीश स्वभावानं भपकेबाज आणि स्त्रीलोलूप होता. त्यामुळं लग्नाच्या 1-2 महिन्यातच त्याला डिंपलचा कंटाळा आला आणि त्याला जी कुठलीही सुंदर स्त्री दिसे तिच्याशी फ्लर्ट करत असे आणि ती त्याच्या पलंगावर येईपर्यंत तिच्या मागे लागलेला असे. त्यानंतर तो दुसऱ्या स्त्रीच्या शोधात निघत असे. पण आज नेहाला पाहिल्यानंतर त्याच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली होती आणि नेहाप्रती त्याला तीव्र आकर्षण वाटू लागलं होतं. त्यात नेहाची बेपर्वाई, तिची शांतता हे आकर्षण अजूनच तीव्र करत होतं. फ्लाईट लँड झाल्यानंतर जेव्हा त्याला नेहा लगेज बेल्टजवळ उभी दिसली, तेव्हा तो झपाट्यानं तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, सॉरी डॉक्टर नेहा, माझ्या कारणामुळे तुम्हाला त्रास झाला याबद्दल मी खूपच लाजिरवाण आहे. नेहाचे हे लक्ष बेल्टवर येणाऱ्या लगेजकडे होतं. सतीशचं बोलणं ऐकून ती चमकून त्याच्याकडे पाहते आणि काहीही न बोलता तोंड फिरवून बेल्टवरचं लगेज उचलून ट्रॉलीवर ठेवू लागते. नेहाचे सगळे सामान ट्रॉलीवर ठेवून झाले होते आणि ती आता एअरपोर्टच्या बाहेर निघू लागली होती. तेवढ्यात सतीश पुन्हा तिच्याजवळ आला आणि आपलं व्हिजिटिंग कार्ड पुढे करत म्हणाला, डॉक्टर नेहा, हे माझं कार्ड आहे. मी सतीश देशमुख इंडस्ट्रीजचा CEO. नेहानं शांतपणे त्याचं कार्ड घेतलं आणि एअरपोर्टच्या बाहेर जाताना ते आपल्या मुठीत दाबून जवळच्या डस्टबिनमध्ये फेकून दिलं. ती पुन्हा पुन्हा हेच विचार करत आश्चर्यचकित होत होती की सतीश देशमुखची इंडस्ट्री तर मुंबईत आहे, मग तो इथे दिल्लीला काय करतोय? तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. भेटूया पुढच्या भागात. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.